अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आयुष्यात खूप अडचणी आहेत, संकट आहे, दुःख आहे, त्रास आहे. कोणतंही काम हाती घेतलं तर त्या कामात यश येत नाही. त्या कामात खूप सारे अडथळे येत आहेत. जीवन हे खूप कठीण झालेलं आहे. असं पण म्हणजे असा त्रास तुमच्या जीवनात आहे का? अशा अडचणी, असे संकट, दुःख तुमच्या आयुष्यात आहेत का? तर बघा, नक्की ही सेवा तुम्ही करून पहा. तुमच्या जीवनातील जे काही दुःख संकट आहेत तर ते दूर झाल्याशिवाय राहणार नाही. इतकी ही छान अशी प्रभावी सेवा आहे. तर मग ही सेवा दररोज नित्यनियमाने तुम्ही आवर्जून करा. 100% फलदायी आणि छान अशी ही प्रभावी सेवा आहे. आता बघा, प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये सुखच असेल असं नाही. कोणाच्या आयुष्यात कधी सुख असतं तर कधी दुःख असतं. हे आयुष्य म्हणजे ऊन सावलीचा खेळ असतो. आयुष्यामध्ये कधी सुख तर कधी दुःख हे कालचक्र नेहमीच फिरत असतं. त्याच्यामुळे बघा, प्रत्येकच दिवस हा सारखाच असतो असं नाही. आज तुमच्याकडं खूप सारा आनंद आहे, सुख आहे, समाधान आहे, तर उद्या तुमच्या आयुष्यात दुःखसुद्धा येऊ शकतं. त्याच्यामुळे कधीच तुम्ही आयुष्यामध्ये खूप सुखी समाधानी आहात तर कधीही गर्व करायचा नाही. आणि त्याचबरोबर कधीही मनामध्ये मीपणा आणायचा नाही. त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप संकट अडचणी असेल तर कधीच हारूनसुद्धा जायचं नाही आणि सर्व काही संपलं असं सुद्धा म्हणायचं नाही. कारण स्वामी आहेत. स्वामी 100% तुमच्या त्या अडचणी दूर करतील म्हणजे करतीलच, हा माझा स्वतःचा विश्वास आहे. कारण जो श्रद्धायुक्त अंतःकरणाने विश्वास टाकून स्वामी महाराजांची सेवा करतो त्याला स्वामी महाराज कधीच एकटं टाकत नाहीत. प्रत्येक अडचणीच्या काळात त्याला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा मार्ग स्वामी महाराज दाखवतात. योग्य काय आहे ते स्वामी महाराज त्या व्यक्तीला दाखवतात. त्याच्यामुळे आवर्जून तुमच्या जर आयुष्यात अशा अडचणी, असे संकट असतील तर ताईंनो, आवर्जून ही सेवा करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल. आता बऱ्याच जणांना ही सेवा कोणती असेल हे सुद्धा कळालं असेल. जे स्वामी सेवेकरी आहेत, स्वामी भक्त आहेत, तर त्यांना हे सांगण्याची गरज नाही. पण ज्या नवीन आहेत ताई, त्यांच्यापुढे हा व्हिडिओ आलेला आहे. त्यांच्या पण आयुष्यामध्ये काही संकट, दुःख आहेत. बघा, ज्याच्या आयुष्यामध्ये खूप त्रास, संकट, दुःख आहेत आणि स्वामींची जर इच्छा असेल तर नक्की त्या व्यक्तीसमोर हा व्हिडिओ येणार. कारण स्वतः स्वामींची इच्छा असते ही, की स्वामी मार्गात तुम्हाला आणायची. तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुमच्या जर जवळ आसपास स्वामी महाराजांचं केंद्र असेल, बघा दिंडोरी प्रणीत केंद्र आता खूप सारे आहेत, तर तिथं जर तुमच्या आसपास दिंडोरी प्रणीत स्वामी केंद्र असेल किंवा कोणतंही असेल तर आवर्जून ताईंनो, तुमच्या आयुष्यात अशा अडचणी असतील तर स्वामी महाराजांच्या आरतीला नक्की हजर राहा. स्वामी महाराजांच्या आरतीला नक्की हजेरी लावा. ज्यावेळेस तुम्ही स्वामी महाराजांच्या आरतीसाठी केंद्रात जाचाल त्यावेळेस, आरती ज्यावेळेस होते त्यावेळेस बघा, आपण स्वामी महाराजांकडे जे काही अडचण, संकट, दुःख, त्रास आहे ते स्वामी महाराजांना मनातून आर्ततेने हाक मारून स्वामी महाराजांना सांगा. बघा, स्वामी महाराज नक्कीच तुमची हाक ऐकतील, नक्कीच तुमच्यासाठी धावून येतील. आणि ज्यावेळेस तुम्ही दररोज नित्यनियमाने स्वामी महाराजांच्या आरतीला केंद्रामध्ये हजेरी लावचाल त्यावेळेस आरतीच्या वेळेस जे तुमच्या डोक्यावरती तुमच्या संकटाचं वलयचक्र फिरत असतं, जे तुमच्या संकट जीवनात जे काही चालू आहे ते सर्व काही तुमच्या डोक्यावर जे वलयचक्र त्याचं फिरत असतं ते प्रत्यक्ष स्वामी माऊलींना दिसतं. आणि या सेवेने, या दररोजच्या नित्य स्वामी महाराजांच्या आरतीने तुमच्या आयुष्यातील हळूहळू अडचणी, संकट, दुःख, त्रास दूर होण्यास सुरुवात होते. आणि तुमच्या जीवनात जे काही तुम्ही हाती कामं घेतलेली आहेत तर त्या कामातसुद्धा तुम्हाला यश मिळायला हळूहळू सुरुवात होते. इतकी ही प्रभावी स्वामी महाराजांच्या आरतींची सेवा आहे. तर ताईंनो, जवळ आसपास स्वामी महाराजांचं केंद्र आहे तर वेळात वेळ काढून सकाळी आणि
संध्याकाळच्या आरतीला आवर्जून केंद्रामध्ये जा आणि स्वामी महाराजांच्या आरतीला हजेरी लावा. त्याचबरोबर ज्यावेळेस केंद्रामध्ये प्रश्न उत्तर असतात तर त्यावेळेससुद्धा तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी जो त्रास आहे तर तो प्रश्न उत्तर मध्ये तुम्ही तिथं विचारू शकता. त्याच्यावरसुद्धा तुम्हाला छान अशी सेवा तिथं दिंडोरी प्रणीत केंद्रातली सेवा तुम्हाला दिली जाते. तीसुद्धा तुम्ही जर सेवा केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यातील सर्व काही कोडं 100% सुटणार म्हणजे सुटणारच. आणि त्याचबरोबर दुसरी सेवा म्हणजे स्वामी महाराजांची नित्यसेवा. बघा, जो स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो, स्वामी चरित्र सारामृत या पोथीची दररोज 3 अध्याय, 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आणि 11 वेळेस तारक मंत्र, तर त्याच्या जीवनातील सगळे अडथळे हळूहळू दूर होण्यास मदत होते. इतका प्रभावी हा ग्रंथ आहे. बघा, दररोज 3-3 अध्याय जर तुम्ही पठण केले तर 7 दिवसामध्ये तुमचं एक स्वामी चरित्र सारामृताचं पारायण पूर्ण होतं आणि तुमची ही स्वामी चरित्र सारामृताच्या पारायणाची सुद्धा सेवा पूर्ण होते. आणि नित्यसेवा केल्याने तुमच्या जीवनातील जे काही अडथळे त्रास आहे तर तो सुद्धा हळूहळू कमी होण्यास मदत होते. आणि स्वामी महाराजांचा वरद हस्त नेहमी आपल्या डोक्यावर राहत असतो. आणि जो स्वामी सेवेकरी आहे, स्वामी सेवेमध्ये आहे, तर त्याचं कधीच वाईट होत नाही. कारण स्वामी महाराज प्रत्यक्ष त्याच्या पाठीशी असतात, स्वामी महाराज प्रत्यक्ष त्याच्यासोबत असतात आणि स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष वरद हस्त त्याच्या डोक्यावरती असतो. त्याच्यामुळे नेहमी स्वामी महाराजांची नित्यसेवा आवर्जून करा. नित्यसेवा नाहीच जमली तर निदान स्वामी महाराजांचं श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण तरी आवर्जून उठता बसता काहीही काम करताना नक्की करा. बघा, तुमच्या आयुष्यात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण आयुष्य तुमचं या सेवेने बदलून जाईल, इतकी ही प्रभावी सेवा आहे. आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं येतं, काही ताई असतात त्यांच्या डोक्यामध्ये बरेचसे डाऊट येत असतात. बघा, अशी मला कमेंटसुद्धा आली होती की हा मंत्र बोलल्याने, तो मंत्र बोलल्याने जर हे आयुष्य बदलून गेलं असतं किंवा डोक्यावरचं कर्ज कमी झालं असतं, असं थोडीच होतं, ही म्हणजे काहीही पसरू नका, असं बऱ्याच जणांचं म्हणणं कमेंट येतात. पण बघा ताईंनो, जो व्यक्ती विश्वास ठेवून सेवा करतो ना, तर त्या सेवेचं त्याला 100% फळ मिळतं म्हणजे मिळतं. आणि ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगते तर त्या सेवा ह्या 100% फलदायी असतात, 100% उपयुक्त ही सेवा असतात. उगाच काहीतरी सांगायचं म्हणून सांगणार नाही मी तुमच्याशी. जे काही सेवा खरंच प्रभावी आहे, खरंच त्या सेवेचा अनुभव येतो, तीच सेवा मी तुमच्याशी शेअर करत असते. आणि सर्व दिंडोरी प्रणीत केंद्रातील आपल्या गुरुमाऊलींनी सांगितलेल्या ह्या सर्व काही सेवा असतात. बघा, ज्यावेळेस तुम्ही कोणतीही साधी सेवा करा तर ती सेवा बघा, तुम्ही जर विश्वास ठेवून ती सेवा केली, अंतःकरणातून जर तुम्ही ती सेवा केली तर त्या सेवेचं तुम्हाला 100% फळ मिळतं म्हणजे मिळतंच. आणि जर तुमचा विश्वासच नसेल त्या सेवेचा, काहीतरी अंधश्रद्धा आहे, काहीतरी फसवणूक आहे, असं तसं जर वाटत असेल तर तुम्हाला त्या सेवेचं काहीही फळ मिळणार नाही. त्या सेवेतून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. त्याच्यामुळे ज्यांना विश्वास आहे तीच व्यक्ती ही सेवा करेल, ज्यांना विश्वास नाही ती व्यक्ती सेवा करणार पण नाही. आणि त्यांना स्वामींचं महत्त्व पण तेवढं माहीत नाही आहे, त्याच्यामुळे त्या व्यक्ती असं बोलतात. पण ज्यांना स्वामींवर विश्वास आहे ती व्यक्ती आवर्जून ही सेवा नक्की करते. तर अशी ही सेवा होती ताईंनो. आवर्जून स्वामी महाराजांची नित्यसेवा, स्वामी महाराजांची सकाळ संध्याकाळची आरती आणि स्वामी महाराजांचा जप करा. बघा, तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. मी आधी काय होते आणि आज काय होते हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचाराल, अशी तुमची स्थिती होईल, अशी तुमची म्हणजे तुमची परिस्थिती जी काही आहे ती सुधारेल आणि तुमचं आयुष्य पूर्ण सोन्यासारखं होईल. कारण स्वामी सेवेत जो येतो, स्वामी मार्गात जो येतो, त्याच्या आयुष्याचं कल्याण 100% होणार म्हणजे होणार. तर आवर्जून ही सेवा नक्की करा. बघा, तुमच्या आयुष्यातील सर्व काही संकट अडचणी सर्व काही दूर होऊन योग्य तो मार्ग तुम्हाला मिळेल. चला, तर मग असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर एक कमेंट नक्की करा आणि छान अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटू पुन्हाच अशा नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.